नमस्कार। इस वक्त हम मौजूद हैं मुंबई के चेंबूर इलाके में, चेंबूर पंचशील नगर में, जहां पे आप हमारे कैमरे के माध्यम से देख रहे हैं कि ये वो बिल्डिंग है जहां पर कुछ दिनों पहले स्लम बस्ती हुआ करती थी, लेकिन आज एसआरए के तहत इस बिल्डिंग को बनाया गया, जहां पर तकरीबन 3,500 हज़ार से ज़्यादा जो परिवार है वो रहता है। 17 माले की एसआरए की बिल्डिंग बनी हुई है, लेकिन यहाँ पर लोगों का आरोप है कि जो बिल्डर द्वारा एसआरए के प्रोजेक्ट में इस बस्ती को बिल्डिंग में कन्वर्ट किया गया है, उसके बावजूद यहाँ पर जो समस्या है लोगों की, लिफ्ट की सबसे बड़ी समस्या है और फायर सेफ्टी की। अगर किसी तरीके की अनहोनी होती है या आग लगती है तो अगजनी के तौर पर यहाँ पर फायर सेफ्टी के लिए बिल्डर द्वारा किसी तरीके की कोई सुविधा नहीं दी गई है, जिससे कि लोगों में एक भय का माहौल है। क्योंकि कहीं ना कहीं आज यहाँ पर बच्चे रहते हैं, बुजुर्ग रहते हैं और कई ऐसे लोग हैं, ये स्लम बस्ती के लोग रहने वाले, लेकिन कहीं ना कहीं दलित परिवार होने की वजह से आज यहाँ पर बिल्डर द्वारा अनदेखा किया जा रहा है। स्थानिक जो आमदार है उनके द्वारा यहाँ पर अनदेखा किया जा रहा है। जिस तरीके शाळेत जायला खूप लेट होतो, कारण इथं तीन लिफ्ट बंद आहे आणि 3च लिफ्ट चालू, आम्हाला याय जायला त्रास होतो। लिफ्ट बंद असेल तर तू कसा जातोस? शिडीन जातो। शिडीने कितव्या माळ्यावर जातोस? 7 माळा ते ग्राउंड माळेपर्यंत। 7 माळा तू चढत जातो? असं लिफ्ट बंदच असते का सारखी का? कधी अडकते, एक बार अडकलोय मी। प्रॉब्लम है इस अरे ये बिल्डिंग में बहुत प्रॉब्लम है एक्चुअली। लिफ्ट बार बार बंद होती है, कोई जल्दी रिपेयर नहीं कर रहा है, बिल्डर ध्यान नहीं दे रहा है। और टॉयलेट का पानी पूरा ऊपर से आ रहा है, वो बच्चे लोग नीचे आ रहे हैं, टॉयलेट का पानी स्मेल तो इतना आ रहा है, आप अंदर जाके देखो। और ये फायर सेफ्टी का भी कोई विषय है? और फायर सेफ्टी का भी है इशू। क्या होना चाहिए आप लोग? क्या है, बिल्डर कुछ ध्यान नहीं दे रहा है, इसकी वजह से बिल्डिंग का बहुत प्रॉब्लम हो रहा है। मेन लोकेशन पे रह के भी इसका रेट भी बहुत कम हो गया है। देख सकते किस तरीके से जो आरोप है लोगों का, क्योंकि कहीं ना कहीं जो लोगों का आरोप है कि बिल्डर द्वारा कहीं ना कहीं अनदेखा किया जा रहा है। हमारे साथ और लोग हैं, जुड़ेंगे। तो पहले 2 ही लिफ्ट है, उसके अलावा लिफ्ट ही नहीं है। इतनी परेशानी, कोई प्रेग्नेंट लेडीज़ है, कोई बूढ़े लोग हैं, बच्चे स्कूल आते जाते न, स्कूल को आने के लिए उनको इतना लेट होता है और हमको बहुत तकलीफ़ है ये बिल्डिंग में। एक तो टॉयलेट का पानी आता है, पहले तो हमारी लिफ्ट की कोई अच्छी फैसिलिटी, ऊपर से कचरा, उसमें डेंगू मलेरिया, इतने पब्लिक बीमार हो रही है। तो फायर अगर आग लग जाती है तो आपके लिए यहाँ पर कोई सेफ्टी है? आग लगने की भी कोई सेफ्टी नहीं है, कुछ नहीं है। फायर सेफ्टी कुछ लगाया यहाँ पर? नहीं, वो भी नहीं है, कुछ भी नहीं है। नहीं। तो बिना सुविधा के कैसे लोग यहाँ पर रह रहे? यहाँ लोग वैसे ही रह रहे हैं और फिर लोग कुछ बोलने भी नहीं आते। अकेले राजा भाई अकेले इधर बिल्डिंग में बोलते, और हम सब चाहते हैं कि सब मिलके हमारी बिल्डिंग के लिए कुछ करे और कुछ बोले। लिफ्टचा त्रास आहे, लिफ्ट चालू नसतात आणि आग लागली तर कुठं पळावं लागतं आम्हाला। ते काहीच आमची सोय नाही आहे, आमच्याकडे कोणी बघायला येत नाही। आम्ही सांगायचं कोणाला, बोलायचं कोणाला? आम्हाला खूप त्रास आहे। म्हातारे माणसं आहेत, कोणाला आजार आहे आणि कोणाला बीपीचा आजार आहे। कधी लिफ्ट लटकती, त्याच्यामध्ये माणसं लटकतात, मुलं लटकतात, आमच्या मुलाचे खाडे होते। हो, खूप आम्हाला त्रास। सांगितलं तेच आहे, लिपांचंच आहे जरा, हे दुसरं काय नाही। मग काय तेवढंच आहे, लिपांचंच आहे। म्हातारी माणसं, आजारी माणसं, एखादं पेशंट न्यायचं झालं तर कसं काय न्यायचं होतंय ना, मग त्रासच होतंय ना त्या लिपांचा। काय बटणं नाही तर काय नाही तर त्यांनी हे करायचं कसं बंद आहे नाही, काय नाही बंद आहे सगळं। ती चालू पाहिजे ना। आमच्याकडे कोणी येत नाही, आमच्याकडे कोणी येत नाही, जात नाही। आग लागली तर काय आहे का सुविधा? नाही आहे, आम्हाला सुविधा नाही आहे। आम्ही घर कामासाठी 2-2 वेळेस उतरायला लागतं आम्हाला उतरू शकतो पण चढू नाही शकत आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला लिफ्टचा खूप प्रॉब्लेम आहे। लिफ्ट आणि दुसरं काय? आगीचं पण काही सुविधा नाही आहे। घाण पण लय, मच्छर आहे, लय आजारी पडता बारके लेकरं। लिफ्ट 2-2-3-3 दिवस बंद राहते, लय अडचणी येत आहे आम्हाला, कुठलीच सुविधा। सर्वात प्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला या ठिकाणी जागृत करत आहे। 2016 मध्ये या ठिकाणी आमचं पुनर्वसन झालं। ही एसआरएची इमारत आहे। एसआरए ही शासनाची एक संस्था आहे, ज्या संस्थेमार्फत आमच्या या ठिकाणी पुनर्वसन झालं। शासनाच्या कायम नियम आणि अटी आहेत। या ठिकाणी आम्हाला घरं भेटली, जी झोपडपट्टी आडवी होती ती उभी केली, पण ज्या सुखसुविधा या ठिकाणच्या नागरिकांना ज्या मिळायला पाहिजे
त्या या ठिकाणी मिळत नाही. ह्या ठिकाणच्या 2 प्रमुख गोष्टी आहेत. एक आहे लिफ्ट आणि दुसरी आहे अग्निशमन यंत्रणा. सर्वात प्रथम आपण लिफ्टबद्दल बोलू. प्रशासनाला वारंवार कंप्लेंट केल्यानंतर हा जो माझा पत्रव्यवहार आहे, कमीत कमी 3 वर्ष ते 4 वर्षापासून मी माझा पत्रव्यवहार करतो आहे. 3 ते 4 वर्षापासून माझा हा पत्रव्यवहार आहे. कोणाकोणाला पत्र दिले आपण? त्यात प्रत्येक वेळेस मी नमूद केलं आहे की या ठिकाणी 3000 लोकांच्या जीवाशी प्रशासनाने खेळू नये. हे एक पत्रक आहे, ज्या पत्रामध्ये 22/9/2022 रोजी फायर डिपार्टमेंटच्या जे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी लिफ्टच्या म्हणजे उद्वाग तर शासनाच्या काही अधिकारी या ठिकाणी आल्या होत्या. त्यांची या ठिकाणी पाहणी केली. त्यात त्यांनी सहज नमूद केलं की या ठिकाणी 11 लिफ्ट आहेत. 11 लिफ्टपैकी 3 लिफ्ट चालू आहेत. हे मी म्हणत नाही, शासन म्हणते. 11 पैकी 3 लिफ्ट चालू आहेत आणि 8 लिफ्ट ह्या नादुरुस्त आहे म्हणजे बंद अवस्थेमध्ये आहे. आणि त्या 3 लिफ्ट ज्या आहेत त्याची कुठल्याही प्रकारची AMC झालेली नाही आहे. विदाऊट AMCने ह्या लिफ्ट चालू होतात. त्यावेळेससुद्धा प्रशासनाने सांगितलं की ह्या ठिकाणी कुठलीही दुर्घटना होऊ शकते आणि एक पत्रक हे टिळकनगर पोलीस स्टेशनला देण्यात गेलेलं आहे. त्यानंतर पुन्हा 23/2/2023 रोजी म्हणजे 1 वर्षानंतर म्हणजे पत्रव्यवहार कंटिन्यू चालू होता. 1 वर्षानंतर पुन्हा या ठिकाणी त्या मॅडम पुन्हा टेस्टला आल्या. त्यांनी पुन्हा अहवाल दिला की ह्या ठिकाणी त्याला लोड टेस्ट, स्प्रिंगल टेस्ट, ओव्हरस्पीड म्हणजे प्रत्येक त्याला ह्या ठिकाणी टेस्ट करून त्याला फिटनेस सर्टिफिकेट सादर करण्यास सांगितले होतं. हे मी नाही सांगितलं, हे शासनाने सांगितलं. हे शासनाचं पत्रक आहे. तरीसुद्धा इथं काय केलं गेलं नाही आहे. आणि हे दुसरं पत्रक आहे 14/7/2024 म्हणजे 2022, 2023 आणि 2024 3 वर्षापासूनचा हा पत्रव्यवहार आहे. आणि ह्या पत्रामध्ये शासनाने डायरेक्टली सांगितलं आहे, तुम्ही बघू शकता की 3000 लोकांच्या जीवा या ठिकाणी धोका आहे. आणि सध्या परिस्थितीमध्ये ज्या लिफ्ट आहेत त्या लिफ्टचा कधीही अपघात होऊ शकतो. ही इमारत 17 माळ्याची इमारत आहे आणि 17 माळ्याच्या इमारतीमध्ये फक्त 3च लिफ्ट चालू आहे आणि 3000 नागरिक या ठिकाणी राहतात. त्यामध्ये वयोवृद्ध माणसं आहेत, गरोदर महिला आहेत, लहान लहान मुलं आहेत ज्यांना शाळेत जावं लागतं आणि काही ज्या आमच्या महिला आहेत त्यांना दोन्ही भांडं करून त्यांचा उदरनिर्वाह करावा लागतो. ज्यांना कमीत कमी 5 ते 6 वेळेस अपडाऊन करावं लागतं. त्या अक्षरशः चालत जातात आणि चालत येतात. एवढं सगळं केल्यानंतरसुद्धा प्रशासन या ठिकाणी कुठल्याही प्रकारे दाद देत नाही आहे किंवा विकासक दाद देत नाही आहे. विषय आहे 3000 लोकांच्या जीवाशी प्रशासन कसं खेळतं आहे. ह्याचा वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला. SRAला सुद्धा सांगितलं, पण SRA या ठिकाणी आम्हाला कुठलीही दाद देत नाही आहे. पूर्ण ही फाईल आहे 200-300 पानाची पत्रव्यवहार आहे. हा पूर्ण पत्रव्यवहार मी अग्निशमन विभागाला केला आहे. अग्निशमन विभागाला 4 वर्षापासून मी पत्रव्यवहार करतो आहे की आमच्या या ठिकाणी जी अग्निशमन यंत्रणा जी लावली गेलेली आहे ती वर्किंगमध्ये नाही आहे, टाकीमध्ये पाणी नाही आहे. आणि ज्या ठिकाणी मी त्यांना पुन्हा पत्रव्यवहार करतो आहे, अक्षरशः मला फायर डिपार्टमेंटने या ठिकाणी उडवीची उत्तरं दिली. शेवटी मी माझा पाठपुरावा बंद नाही केला, मी पाठपुरावा करत राहिलो. त्याच्यानंतर मग हे फायर डिपार्टमेंटचं पत्रक आहे. हे फायर डिपार्टमेंटने मला या ठिकाणी पत्रात लिहून दिलं आहे की ही बिल्डिंग जी आहे ही अनसेफ बिल्डिंग आहे, म्हणजे ही इमारत सुरक्षित नाही. हे मी म्हणत नाही, हे फायर डिपार्टमेंटचं पत्रक बोलतं आहे. त्यानंतर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या ठिकाणी ज्यावेळेस जी यंत्रणा लावली गेलेली आहे ती ओरिएंटल कंपनी जी आहे त्या कंपनीने या ठिकाणी फायरची यंत्रणा लावलेली आहे. आणि त्या फायरच्या यंत्रणेबरोबर 10 वर्षाचा करार जो आहे तो या ठिकाणी झाला आहे. हे बघू शकता, हे ॲग्रीमेंट आहे, 3 पार्टी ॲग्रीमेंट. ओरिएंटल कंपनी, फायरटेक याचा 10 वर्षाचा करार झाला आहे. विकासक, ओरिएंटल कंपनी आणि सोसायटी
मला हे सांगायचं आहे की शासन फक्त पत्रावरती बोलतं का? प्रत्यक्षामध्ये फायर डिपार्टमेंट या प्रशासन किंवा SRA हे फक्त पत्रावरती चालतं का? प्रॅक्टिकलमध्ये करू शकत नाही. कोण ह्याला जबाबदार आहे? का लोकांच्या जीवाशी खेळलं जातं? ह्याला सर्वस्वी जबाबदार मी प्रशासनाला मानतो. जर प्रशासन प्रत्येक वेळेस जर काही अटी नियम लावतात तर त्याचं पालन हे शासनाने केलं पाहिजे. आज शासनाची जी संस्था आहे SRA झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी आमचं पुनर्वसन झालं आहे. आम्हाला या ठिकाणी कुठल्या सुखसुविधा दिलेल्या नाही आहेत. 3 जुलैला साहेब शासनाने पत्रक दिलं आहे, SRAने दिलं आहे. SRA हे प्लॅनिंग अथॉरिटी आहे. यात SRAने विकासकाला फायर संदर्भामध्ये आणि लिफ्ट संदर्भामध्ये त्याला या गोष्टी करून घेणं सांगितल्यात आणि SRAने सुद्धा या ठिकाणी हात झटकून घेतले आहेत. SRAने सांगितलं आहे की या ठिकाणी जर समजा कुठला अपघात घडला, त्या जीवितहानी झाली तर त्या सर्वस्वी जबाबदार SRA राहणार नाही. म्हणजे शासनाने सुद्धा या ठिकाणून पळ काढला आहे. म्हणजे शासन प्रत्येक ठिकाणी पळ काढतं आहे. अतुल सावे साहेब, SRA हे तुमच्या आधिपत्याखाली आहेत. तुम्ही महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आहात. जर तुम्ही उद्या टिळकनगरमध्ये आलात तर कृपया करून तुम्ही उद्या आमच्या ह्या इमारतीला भेट द्यावी. या ठिकाणी लोक कशी राहतात, त्यांचं जीवनमान कसं ते जगतायत. मी शासनाला एकच सांगतो की या ठिकाणी तुम्ही आमचं पुनर्वसन केलेलं नाही. तुम्ही या ठिकाणी आज आमच्या गोरगरीब व मागासवर्गीय समाजाचं खच्चीकरण केलेलं आहे. जर तुम्ही या ठिकाणी जर उद्या भेट दिली तर साहेब नक्कीच तुम्हाला या ठिकाणच्या समस्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगू. जर तुम्ही या ठिकाणी आमच्या गोष्टीचा जर तुम्ही कानाडोळा करून जर पळ काढलात तर नक्कीच भविष्यामध्ये आम्हाला शासनाचा या ठिकाणी निषेध करावा लागेल. हे तुम्हाला पुन्हा एकदा मी सूचित करतो.